नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असा पुढचा भाग पाहणार आहोत आणि जो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, मार्काच्या दृष्टीने वेटेजचा आहे असा भाग आहे तो म्हणजे 1857 चा उठाव। 1857 च्या उठावाची कारणं, 1857 च्या उठावाच्या आधी कोणत्या प्रकारचे उठाव भारतामध्ये झाले किंवा त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणते उठाव झाले, कोणत्या ठिकाणी झाले 1857 च्या आधी। आणि 1857 ला ही संपूर्ण भारतभर उठलेली उठावाची ठिणगी ही नक्की 1857 मध्ये का मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरली आणि याचे कारण मीमांसा, त्याबरोबर उठाव 1857 मध्ये सुद्धा भारतामध्ये कुठे कुठे झाले आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे झाले हे पाहणार आहोत। म्हणजे याच्यामध्ये 1857 च्या उठावामध्ये 3 टप्पे लक्षात ठेवायचे आहेत। ते म्हणजे एकतर 1857 च्या आधी झालेले उठाव, कारण त्याच्यासाठी कारणीभूत ठरलेली इंग्रजांची धोरणं, हे झालं पहिलं भाग। त्यानंतर दुसरं म्हणजे 1857 चा उठाव कारणीभूत होण्यासाठी ठळक असणारी कारणं, आणि तिसरा भाग म्हणजे प्रत्यक्षात 1857 च्या उठावास कारणीभूत असलेलं तात्कालिक कारण आणि त्यानुसार भारतभर झालेले उठाव, विशेषतः महाराष्ट्रभर झालेले उठाव यांचा आपण अभ्यास करणार आहोत। आता आधी आपण 1857 चा उठाव बघत असताना इथं आपण 1857 च्या उठावाच्या आधी भारतामध्ये जे उठाव झाले त्यांचा आधी अभ्यास करायचा आणि नंतर 1857 च्या उठावा अंतर्गत झालेले उठाव त्याचा अभ्यास करायचा। तर इथं बघा, भारतात उठाव मुळात होण्याची कारण, मग तो 1857 च्या आधीचा असू दे किंवा 1857 च्या नंतरचा असू दे, त्याला ठरली ती इंग्रजांची साम्राज्यवादी धोरणं। याच्यामध्ये इंग्रजांनी अनेक बदल केले, जे काही बदल चांगले होते, काही बदल जाचक होते, काही बदल खरोखर चांगले होते। जसं सतीप्रथा बंद केली तर हे खरोखरच चांगलं होतं, मात्र आपल्या भारतामधली ती एक विशिष्ट परंपरा असल्यामुळे आपली संस्कृती आणि परंपरा मोडीत इंग्रज काढायला निघालेत का असंही भारतीयांना वाटायला लागलं आणि त्यामुळं त्या चांगल्या गोष्टीलाही भारतामधून विरोध झाला। अशा पद्धतीनं म्हणजे हे एक कारण झालं। अशी अनेक कारणं होती, शेतकऱ्यांची कारणं असतील, आर्थिक कारणं असतील, ब्रिटिशांचं आर्थिक धोरण असेल, त्यामुळं भारतीयांची डगमगलेली आर्थिक स्थिती असेल, शेतकऱ्यांची हालाकी असेल, विशिष्ट उत्पादनांची सक्ती आहे, विशिष्ट कायदे असतील, खालसा धोरण असतील वगैरे वगैरे। तर हे किंवा याच्या आधी कारणीभूत ठरलेली असेल कायमधारा पद्धती, तैनाती फौज, रयतवारी पद्धती, महालवारी पद्धती, तर ह्या कर पद्धती सुद्धा काही अंशी कारणीभूत ठरलेल्या होत्या। तर ती कारणं आपण नंतर बघायची आहेत। तर 1857 च्या उठावाला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीची आणि आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, लाईक करायला अजिबात विसरायचं नाही। तर बघूया 1857 चा उठाव। बघा, 1857 खूप आता त्याचं स्पष्टीकरण न सांगत बसता आपल्याला जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते इथं आपण बघणार आहोत। तर बघा, 1857 च्या उठावाआधी झालेले उठावाआधी झालेले उठाव आपण बघतोय। तर इथं बघा, संन्यासांचे व फकीरांचे बंड, संन्यासाचे व फकीरांचे बंड हे बंगालमध्ये झालेले होते, म्हणजे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालमध्ये झालेले होते 1773 ते 1780 मध्ये। तसेच चुवार आदिवासींचा उठाव, चुवार हे एक ठिकाण आहे आणि तिथं असणारे आदिवासींची जमात आहे आणि त्याच्यामुळं चुवार आदिवासींचा उठाव असं म्हणतात। हा मिदनापूर हे बंगालमध्ये आहे, तर तिथेही आदिवासींचा उठाव झाला होता 1765 ते 1786 या काळादरम्यान। आता बघा, इंग्रज भारतामध्ये आले सुरुवातीला, त्यावेळेला त्यांनी सुरुवातीची त्यांची वखार सुरत येथे स्थापन केलेली होती आणि नंतर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन त्यांनी बंगाल हे केंद्रस्थानी घेतलेलं होतं। आपण त्यानुरूप प्लासीची लढाई असेल, बक्सरची लढाई असेल, या सर्व लढाया बघितल्या। मग तिथं आपल्याला दिसतं की जास्त केंद्र बंगालमध्ये राहिलेलं होतं आणि त्यामुळे पहिले उठाव सुद्धा तिथं झालेले दिसून येतात। त्यानंतर गडकऱ्यांचा उठाव हे परीक्षेला विचारलं गेलंय बरं का, पोलीस परीक्षेला। गडकऱ्यांचा उठाव कोल्हापूरमध्ये झालेला 1844 मध्ये। संथाळांचा उठाव हाही परीक्षेला विचारला गेलाय, हा बिहारमध्ये झालेला 1855 मध्ये। कोलामांचा उठाव छोटा नागपूर पठारावर 1827 मध्ये झालेला। गोंडांचा उठाव ओरिसामध्ये झालेला 1804 ते 1807 मध्ये।
अहोम सरदारांचे बंड आसाममध्ये 1828 ते 1833, सिलिगुडी कॉरिडॉर मधलं हे आसाम मध्यवर्ती राज्य आहे, या राज्यामध्ये झालेला अहोम सरदारांचे बंड। त्यानंतर भारतीय नौसैनिकांचा पहिला सर्वात मोठा उठाव, तर भारतीय नौसैनिक नाही, भारतीय सैनिकांचा सर्वात पहिला आणि मोठा उठाव बोलला जातो तो वेल्लोर उठाव। हाही अनेक वेळेला परीक्षेला विचारलाय। हा मद्रास येथे 1806 मध्ये, मद्रास अशा पद्धतीने म्हणजे हे भारताचं खालचं टोक बोललं तर इथं मद्रास आहे, इथं वेल्लोर मध्ये 1806 मध्ये भारतीय सैनिकांचा मोठा उठाव झालेला होता। आता इकडं मी हा छोटासा नकाशा काढून तुम्हाला, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, महाराष्ट्र विषयी आपल्याला जास्त विचारू शकतात। तर बघा 1857च्या उठावाच्या आधी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उठाव झालेला दिसून येतो। त्याच्यामध्ये इकडे जर तुम्ही बघितलं तर हा जो पूर्व महाराष्ट्र आहे, या पूर्व महाराष्ट्रामध्ये फारसा उठाव झालेला दिसत नाही, मात्र इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र हा घाटमाथ्याचा जो भाग आहे किंवा खानदेशमध्ये उठाव झालेला दिसून येतो। तर याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते हे उमाजी नाईक यांच्याविषयी परीक्षेला विचारले गेले। तर उमाजी नाईक यांचं मूळ आडनाव खोमणे असं होतं। 3 फेब्रुवारी 1832 मध्ये त्यांना खडकमाळाळी पुणे येथे फाशी देण्यात आले, हे लक्षात ठेवा। त्यांनाही आद्य क्रांतिकारक असंही संबोधलं जातं उमाजी नाईक यांना। तर उमाजी नाईक यांनी यांचं जे नेतृत्व होतं ते पुणेमध्ये होतं, पुणे येथे भोर येथे त्यांनी उठाव केलेला होता। तसंच मुंबईमध्ये 1828 मध्ये कोळी समाजाने अनेक ठिकाणी उठाव केलेला दिसून येतो। त्यामध्ये कोळी समाजाने मुंबई, नाशिक, अहमदनगर, त्याचबरोबर पुणे, म्हणजे मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि हे पुणे, म्हणजे इथे पुणे, इथं अहमदनगर आणि नाशिक, तसेच इथं मुंबई येथे कोळी बांधवांनी उठाव केलेले दिसून येतात। मुंबईमध्ये 1828ला कोळी बांधवांनी उठाव केला आणि त्या उठावाचं नेतृत्व केलं होतं रामजी भांगडिया या कोळी बांधवाने। अर्थात हा जो रामजी भांगडिया होते ते नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये अधिकारी म्हणून होते आणि त्यानंतर 1824च्या दरम्यान तिथून ते ज्यावेळेला तिथं नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये त्यांनी उठाव केलेला होता त्यावेळेला तो उठाव दाबून टाकण्यात आला होता। तिथून ते बाहेर पडले आणि 1828ला मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी उठाव केलेला होता। त्याचबरोबर पुढं इथं जे भिल्लांचा जो उठाव आहे तो भिल्लांचा उठाव खानदेशाशी संबंधित येतो। हा जो भाग आहे नंदुरबार, धुळे, जळगाव इथला हा जो भाग आहे यालाच खानदेश असं संबोधलं जातं। इथं भिल्ल समाजाने उठाव केलेला दिसून येतो आणि त्यांचं नेतृत्व चिलनाईक यांनी केलेलं होतं। त्यांचं नेतृत्व कुणी केलेलं होतं? चिलनाईक यांनी केलेलं होतं। ब्रिग्ज यांनी त्यांना नंतर फाशी दिलेले होते। 1803 मध्ये खानदेशमध्ये भिल्ल समाजाने भिल्ल आदिवासी बांधवांनी उठाव केलेला दिसतो। तर इथं गडकऱ्यांचा उठाव झालेला दिसून येतो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये गडकरांचा उठाव 1844ला झालेला दिसून येतो। अशा पद्धतीने महाराष्ट्राचं हे मी जे डार्क पेननी गोल केलेलं आहे या महाराष्ट्रामधल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 1857च्या उठावाच्या आधी झालेले उठाव दिसून येतात आणि त्याच्यामध्ये जास्त करून रामोशी बांधवांशी संबंधित उमाजी नाईक, कोळी बांधवांशी संबंधित रामजी भांगडिया आणि भिल्ल बांधवांशी संबंधित चिलनाईक यांची नावं प्रकर्षाने आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात। त्यामुळे लक्षात काय ठेवायचं? कोळी समाजाशी संबंधित कुठलं? रामजी भांगडिया हे नाव लक्षात ठेवायचं। भिल्ल या आदिवासी समाजाशी संबंधित उठावाशी संबंधित नाव कुठलं लक्षात ठेवायचं? चिलनाईक। आणि इथं रामोशी समाजाशी संबंधित नाव काय लक्षात ठेवायचं? उमाजी नाईक। पुणेमध्ये त्यांनी उठाव केलेला होता आणि खडकमाळाळी पुणे येथे उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आले होते। उमाजी नाईक यांचं खरं आडनाव खोमणे असं होतं। 3 फेब्रुवारी 1832ला उमाजी नाईकना फाशी देण्यात आलेलं होतं, हे लक्षात ठेवा। तर इथं तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित उठाव आणि भारतातील इतर ठिकाणी झालेले उठाव हेही समजले असतील। ठरलेली वेगवेगळी कारणं होती, इंग्रजांनी राबवलेली धोरणं यासाठी कारणीभूत होती, तर त्याचा विचार आपण इथं करूया। आर्थिक शोषणाची धोरणे याच्यामध्ये येतं ते शेतीच्या व्यापारीकरणाआधी सुद्धा शेतीवर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कर असतील, कायमधारा पद्धती असेल, महालवारी, रयतवारी पद्धती असेल यांचा वापर केलेला होता। शिवाय तैनाती फौज यांचा वापर होता आणि त्याच्यामुळे अनेक राजे, नवाब हे
असंतुष्ट होते। शिवाय शेतकरी ही कायमधारा पद्धती, रयतवारी पद्धती, महालवारी पद्धती यांमुळे वैतागलेले होते। त्याच्यामध्ये शेतीचं व्यापारीकरण केलेलं होतं। नीळ, चहा, तंबाखू या उत्पादनांसाठी भारतीय शेतकऱ्यांच्या जमिनी ब्रिटिश लोकांना दिल्या जायच्या। काही उत्पादनं म्हणजे जसं चहा, तंबाखू ही उत्पादनं काढायची सक्ती केली जायची। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आवश्यक जी अन्नधान्य पिके आहेत तीच कमी काढायला लागल्यामुळे उपासमारीची वेळ शेतकऱ्यांवर यायला लागली। शिवाय या उत्पादनांची सक्ती असल्यामुळे, शिवाय ब्रिटिश लोकांनी यांच्या जमिनी घेतल्यामुळे या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांचे अतोनात हाल व्हायला लागले। शिवाय जी काही शेती पिकायची त्याच्यामधून शिवाय ब्रिटिशांना कर द्यावा लागायचा आणि त्याच्यामुळे शेतीचं जे व्यापारीकरण झालेलं होतं, उत्पादनांची सक्ती होती, त्याला शेतकरी वैतागलेले होते। शिवाय हस्तकला उद्योगांचा नाश झालेला होता। ब्रिटिशांनी काय केलेलं होतं की भारतातील कच्चा माल युरोपामध्ये नेला। युरोपामध्ये यंत्राच्या सहाय्याने त्याच्यावर प्रक्रिया करून कमी कालावधीमध्ये तोच माल कमी किमतीमध्ये भारतामध्ये येऊन विकत असत आणि याच्यामुळे भारतामधली हस्तकला होती ती पूर्णपणे संपायला लागलेली। ढाका, मुर्शिदाबाद आणि सुरत यांसारख्या ही जी ठिकाणं आहेत ही हस्तकलांसाठी प्रसिद्ध असणारी भारतातली ठिकाणे आहेत आणि इथली जी हस्तकला होती त्यांना बेरोजगारीची वेळ यायला लागली। कारण जर कमी किमतीमध्ये एखादं तशाच पद्धतीचं उत्पादन मिळत असेल तर भारतीय उत्पादन घ्यायला कोण तयार होत नव्हतं आणि त्याच्यामुळे शिवाय भारतीय जे हस्तकलाकार होते ते स्वतःच्या हाताने एखादी वस्तू घडवायचे, कलाकुसर करायचे, मात्र तीच कलाकुसर यंत्राच्या सहाय्याने ब्रिटिश पटकन करायचे। हे औद्योगिकरण त्यांचं होतं आणि याच्यामुळे हस्तकला नष्ट व्हायला लागली। त्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली, कलाकारांवर उपासमारीची वेळ आली। आर्थिक निस्सारण, भारतामधलं कच्चा माल युरोपामध्ये नेणे, युरोपामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून तो पक्का करून पुन्हा भारत आणि एशियन देशांशी त्या मालाची विक्री करणे आणि दुप्पट तिप्पट उत्पादन कमवणे, याच्यामुळे भारताची अक्षरशः लूट चाललेली होती। अशा पद्धतीचं आर्थिक निस्सारण हे भारतामध्ये चाललेलं होतं आणि हीच आर्थिक शोषणाची जी धोरणं आहेत ब्रिटिशांची ती 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलेली होती। पुढची राजकीय कारणं बघायची झाली तर डलहौसीचं जे खालसा धोरण होतं ते सर्वाधिक ठरलं। जसं दत्तक विधान नामंजूर सातारा येथे 1848 साली, तर जयपूर, संबळपूर येथे 1849 साली, उदयपूरमध्ये 1852 साली, झाशी येथे 1853 साली आणि नागपूर येथे 1854 साली विविध गाद्या आहेत ते दत्तक वारसा नामंजूर म्हणून डलहौसीने खालसा करून टाकलेली होती आणि त्याच्यामुळे सर्वत्र असंतोष पसरलेला होता की खालसा धोरण हे कधी कशा प्रकारे दत्तक वारसा नामंजूर तत्वावर कोणत्या ठिकाणी दत्तक वारस नामंजूर तत्व राबवलं गेलं, किती साली राबवलं गेलं यावरही प्रश्न परीक्षेला असतो। त्यामुळे याचं स्क्रीनशॉट काढून नक्की शॉर्ट नोट्स मेंटेन करा। शिवाय उपाध्या व पेन्शन देणं रद्द केलेलं होतं। जसं तंजावरचा राजा व कर्नाटकाचा नवाब याच्या स्वतःच्या त्यांच्या शाही पदव्या होत्या, त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्या पदव्या रद्द केल्या गेल्या। तसेच अवधचा नवाब आहे त्या अवधच्या नवाबाला विशिष्ट पद्धतीची पेन्शन व्यवस्था होती तीही रद्द केली गेली आणि त्याच्यामुळे उपाध्या आणि पेन्शन रद्द केल्यामुळे सुद्धा नवाब आणि राजे हे काय झालेले होते, असंतुष्ट झालेले होते। सामाजिक कारणांनी 1857च्या उठावामध्ये आणखी भर टाकलेली होती। त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य, ख्रिश्चन मिशनरी हे स्वतःच्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत आणि भारतीयांचा धर्म, हिंदू धर्म असेल किंवा भारतातील इतर धर्म बुडवायला निघालेत अशी धारणा लोकांची झाली आणि त्याच्यामुळं त्यांच्या विरुद्ध भारतीय लोक हळूहळू चिडू लागलेले होते। तसेच मंदिर, मस्जिद यांच्या मालमत्तेवर वेगवेगळे कर बसवण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळं आपली जी संस्कृती आहे ती बुडवायला इंग्रज निघालेत असं वाटलेलं होतं। शिवाय सतीबंदी कायदा, बालहत्याविरोधी कायदा, बहुपत्नीत्वासाठी कायदा, विधवा विवाहाचा कायदा असे वेगवेगळे कायदे अर्थात ते उपयोगी होते, परंतु त्या काळी ही एक समाजाची धारणा असायची की हे अशा पद्धतीमध्ये नवरा गेला की पत्नीने सती जाणे हे एक तिचं स्वतःचं सामाजिक कार्य आहे किंवा स्वतःची तिची एक जडणघडण आहे, संस्कृती आहे असं म्हणलं जायचं आणि त्याच्यामुळे ह्या सर्व प्रथा रद्द केल्यामुळे त्यावेळची सर्वसामान्य जनतेचं मत पटकन बदलणे अशक्य होतं आणि त्याच्यामुळं आपलं संस्कृती हे ब्रिटिश लोक बुडवायला निघालेत अशी ठाम समजूत लोकांची झाली आणि ब्रिटिशांविरुद्ध लोक काय झाले, चिडून उठले आणि म्हणूनच सामाजिक आर्थिक असंतुष्टता सगळीकडे पसरलेली आपल्याला दिसून येते। ही झाली वेगवेगळी कारण। त्याचबरोबर
त्यावेळेचं उठाव होण्यासाठी जे तात्कालिक कारण ठरलेलं होतं ते म्हणजे त्यावेळेला एनफिल्ड नावाच्या बंदूक असायच्या आणि त्या बंदुकांना गायीची आणि डुकराची चरबी असलेली काडतुसं बसवली जायची। ही काडतुसं तोंडाने उघडावी लागायची। अर्थात गाय ही हिंदूंसाठी पवित्र आणि डुकर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध। आपला धर्म बुडवण्यासाठी केवळ हे ब्रिटिश लोक अशा पद्धतीच्या काडतुसांची निर्मिती करतात या विचाराने मग मंगल पांडेने बराकपूर छावणीमध्ये गोळी झाडलेली होती आणि तिथूनच उठाव पूर्व नियोजित होता। त्याच्या आधीच उठाव सुरू झालेला होता। तर हे त्यांच्या उठावाला कारण अनेक असली तरी सुद्धा उठावाची एक विशिष्ट अशी पूर्वनियोजित तारीख ठरलेली होती आणि त्यानुसार उठाव होणार होता। मात्र पूर्वनियोजित तारीख जी होती ती 31 मे 1857 होती। मात्र त्याआधीच 29 मार्च 1857ला उठाव सुरू झाला। या तारखा परीक्षेला विचारतात की 1857च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती, तर ती कोणती होती 31 मे 1857। मात्र प्रत्यक्षात उठाव सुरू कधी झाला 29 मार्च 1857 आणि त्याला कारण होतं तात्कालिक कारण आत्ताच मी सांगितलं की त्यावेळेला जे बंदुका होत्या एनफिल्ड नावाच्या त्या बंदुकांच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावलेली होती, ज्याच्यामुळे हिंदी सैनिक म्हणजे हिंदूंना गाय ही पवित्र आणि डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध अशी पद्धतीचं असल्यामुळे त्या चरबीची काडतुस होती ती तोंडाने उघडावी लागायची आणि त्यामुळे चिडून जाऊन हिंदू सैनिकांनी बराकपूर छावणीमध्ये उठाव केलेला होता। अर्थात ही बराकपूर छावणी कलकत्ता येथे आहे। तर इथे उठाव करणारा पहिला होता मंगल पांडे। मंगल पांडेने मेजर ह्युसन, काही ठिकाणी हडसन असं पण नाव आहे त्याचं, मेजर ह्युसनवर गोळी झाडली आणि बराकपूर छावणीमध्ये उठाव प्रत्यक्षात सुरू झाला। त्यानंतर मंगल पांडेला 8 एप्रिल 1857ला फाशी देण्यात आली। याच्यामधल्या 3 महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे उठावाची पूर्वनियोजित तारीख कुठली 31 मे 1857ला, प्रत्यक्ष सुरुवात म्हणजे मंगल पांडेने गोळी कधी झाडली 29 मार्च 1857 आणि मंगल पांडेला फाशी कधी 8 एप्रिल 1857। त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये उठाव झाला होता। ती ठिकाणं बघूया, जसं दिल्ली बघा, दिल्लीमध्ये उठावाचे नेतृत्व बहादूर शाह जफर दुसरा याने केले। दिल्लीमध्ये उठावाचे नेतृत्व बहादूर शाह जफर, हे पण पोलीस एक्झामला येऊन गेले की दिल्लीतील उठावाचे नेतृत्व त्याच्यामध्ये बहादूर शाह जफर दुसरा हे लक्षात ठेवायचं, पहिला पाचवा असं दिलेलं होतं ऑप्शनला, त्याच्यामुळे बहादूर शाह जफर दुसरा याने नेतृत्व केलं होतं आणि बख्त खान हा बहादूर शाह जफरचा कोण होता, सेनापती होता। 11 मे 1857ला दिल्लीमध्ये उठावास सुरुवात झाली। दिल्ली हे क्रांतिकारकांचं मुख्य केंद्र मानलं जात होतं। सर्वसामान्य जनतेसाठी भाकरी हे उठावाचं प्रतीक ठेवलं गेलं होतं आणि जे सैनिक होते उठावातले त्यांच्यासाठी लाल कमळ हे उठावाचं प्रतीक ठेवलं होतं। लाल कमळ याच्यासाठी ते क्रांतीचं प्रतीक म्हणून ठेवलेलं होतं। तर सर्वसामान्य जनतेची भूक दर्शवणारं प्रतीक म्हणून भाकरी हे सर्वसामान्य जनतेसाठी 1857च्या उठावामध्ये ठेवली गेलेली 2 प्रतीकं होती, हे लक्षात ठेवा। तर 11 मे 1857ला दिल्ली येथे उठावास सुरुवात झाली आणि बहादूर शाह जफर यांच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी होता हडसन। 15 सप्टेंबर 1857ला बहादूर शाह जफरकडून हडसनने दिल्ली ताब्यात घेतली। इथं महत्त्वाचं ह्याच्याविषयी मी हे अशा टाईपनी लिहिण्याचं कारण काय, कारण पुस्तकामध्ये खूप मोठी माहिती दिलेली आहे, आपल्याला नेमकी माहिती लक्षात ठेवायची आहे आणि नोट्स कशा प्रिपेअर करायचे हे याद्वारे तुम्हाला लक्षात येईल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांनी ते सुद्धा स्क्रीनशॉट याचा काढू शकतात। जसं आता इथं ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की दिल्ली हे काय होतं, क्रांतिकारकांचं केंद्र होतं। शिवाय बहादूर शाह जफर याने स्वतःला दिल्लीचा बादशाह असं घोषित केलेलं होतं। हे पण प्रश्न परीक्षेला येऊन गेला की दिल्लीचा बादशाह स्वतःला घोषित करणारा कोण, तर बहादूर शाह जफर दुसरा। त्यानंतर बहादूर शाह जफरला रंगून येथे तुरुंगात ठेवण्यात आलं आणि बख्त खान हा मारला गेला पुढे। आणि बहादूर शाह जफरच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी कोण होता, हडसन। प्रत्यक्षात उठावाला सुरुवात झाली होती 11 मे 1857, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर कानपूर बिठूर येथे झालेला उठाव, बिठूर यालाच ब्रह्मावर्त असंही म्हणतात। इथे उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी केलेलं होतं। 5 जून 1857ला हा उठाव सुरू झालेला होता आणि कॅम्पबेल हा नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्या विरोधात लढणारा होता। 18 एप्रिल 1859ला क्षिप्री येथे तात्या टोपेंना फाशी देण्यात आलेलं होतं आणि नानासाहेब पेशवे नेपाळला पळून गेलेले होते, हेही लक्षात ठेवा।
तसेच लखनौ येथे अयोध्या येथे झालेल्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल हिने केलेलं होतं. हिने स्वतःच्या मुलाला गादीवर बसवलं होतं आणि उठावास सुरुवात केली होती. येथे उठावाला 30 मे 1857 सुरुवात झालेली होती. आउट्रम आणि हेवलॉक यांनी या उठावास सुरुवात केलेली होती आणि या राणीचा जो उठाव आहे तो नंतर त्यांनी दाबून टाकलेला होता आणि इथेच उठाव संपलेला होता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे झाशीचा उठाव. झाशी हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे. झाशीच्या उठावामध्ये मेरी झाशी नहीं दूंगी असं म्हणणारी राणी लक्ष्मीबाईचं वाक्य अतिशय गाजलेलं आहे. उठावातील धगधगती ज्वाला असं सुद्धा या राणीचं इंग्रजांनी वर्णन केलेलं होतं. अशी शूरवीर राणी आपल्या भारताला लाभलेली होती, ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई आणि तिचं खरं नाव होतं मनुकर्णिका. तर 5 जून 1857 हा उठाव झालेला होता झाशीमध्ये. आता इथं जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये राणीचं कशा पद्धतीने म्हणजे सुरुवातीला झाशीमध्ये राणीच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी कोण असाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय. तर राणीच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी होता सर ह्यू रोज. सर ह्यू रोजने झाशी काबीज केली 5 जून 1857. त्यानंतर राणी कालपीला गेली. कालपीला ती 5 एप्रिलला गेली. 5 एप्रिलला कालपीला गेल्यानंतर तिथंही तिला मदत करणारं कोणी नव्हतं म्हणून तिने पुढे कुठे गेली, ग्वाल्हेरला गेली. ग्वाल्हेरला 1 जूनला गेली. तिथं तात्या टोपेंनी राणीची मदत केली. मात्र 17 जूनला राणी धारातीर्थी पडली आणि झाशी व ग्वाल्हेर इंग्रजांच्या ताब्यामध्ये 20 जूनला गेलेलं होतं. तर लक्षात घ्या, राणी कुठली आहे, झाशीची, उत्तर प्रदेशातली. मात्र राणीचा मृत्यू किंवा राणी ही धारातीर्थी कुठं पडलेली होती तर ग्वाल्हेरला, झाशीमध्ये नव्हती. आणि शेवटपर्यंत स्वतःच्या छोट्याशा बाळाला पाठीशी बांधून मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणणं 23 वर्षाची लढणारी ही रणरागिणी इंग्रजांना अतिशय भावली आणि म्हणूनच 1857च्या युद्धातील धगधगती अग्निज्वाला असं तिचं उद्गार तिच्याविषयीचे उद्गार सर ह्यू रोज यांनी काढलेले आहेत. म्हणजे इंग्रजांनीही कौतुक करावं अशा पद्धतीचं कर्तृत्व झाशीच्या राणीचं अवघ्या 23व्या वर्षी आपल्याला दिसून आलं आणि म्हणूनच झाशीची राणी आजही इतिहासामध्ये खूप आदराने तिचं नाव घेतलं जातं. पुढचं जगदीशपूर बिहार इथला उठाव राणा कुंवर सिंग याचं 80 वर्षाचे हे होते राणा कुंवर सिंग. तरी सुद्धा भारतामध्ये जी चाललेली अनागोंदी आहे त्याच्या विरोधात ते उभे राहिले. 20 जुलै 1857 त्यांनी इथं बिहारमध्ये हा उठाव चालू केला आणि त्यांच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी होता डग्लस. दानापूर बिहार छावणीत क्रांतिकारकांचं नेतृत्व राणा कुंवर सिंग यांनी केलेलं होतं. मात्र कालांतराने डग्लसने हे ठिकाण परत घेतलं. अशा पद्धतीनं जे महत्त्वाचे उठाव भारतामध्ये झालेले होते ज्यांच्याविषयी परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. 57चा उठाव हा भारतामध्ये कुठे कुठे झाला हे आपण बघितलं. आता आपण महाराष्ट्रामध्ये या उठावाचे पडसाद कुठे कुठे दिसून आले तेही बघूया. बघा, महाराष्ट्रातील उठाव बघत असताना आपण इकडून पश्चिम महाराष्ट्र आधी बघूया. पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे जिल्हे आहेत नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये हा उठाव झालेला दिसून येतो. नाशिकमध्ये राजा भगवंतराव निळकंठराव यांनी 6 डिसेंबर 1857 उठाव केलेला होता. आता हे पुणे जे लिहिले, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर इथं या ठिकाणी सर्वाधिक शेतकऱ्यांनी उठाव केलेला दिसून येतो. तसेच इथे सातारामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी जे प्रतापसिंह महाराज आहेत त्यांचं संस्थान खालसा केलं गेलं होतं. तर त्याचा आवाज उठवण्यासाठी अगदी इंग्लंडपर्यंत गेले होते, परंतु तिथं काही उपयोग झाला नाही. सातारमध्ये येऊन त्यांनी उठाव केलेला होता आणि म्हणून साताराच्या उठावाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण नाव येतं ते रंगो बापूजी गुप्ते. आणि कृष्णाजी सदाशिव हे सिंदकर हे जे होते भोरमध्ये सुद्धा, म्हणजे भोर पुण्याशी रिलेटेड आहे. तर रंगो बापूजी गुप्ते यांनी पुण्यामध्ये सुद्धा उठावासाठी खूप प्रयत्न केलेले होते. भोरमध्ये गेले असता कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी इंग्रजांना यांची बातमी दिली रंगो बापूजी गुप्ते यांची आणि नंतर इंग्रजांच्या हाती रंगो बापूजी गुप्ते गावले. कुणामुळे तर कृष्णाजी सदाशिवराव सिंदकर यांच्यामुळे. आणि मग इंग्रजांनी ह्या कृष्णाजी सदाशिव सिंदकरना विश्वासराव ही पदवी दिली. हेही परीक्षेला येऊन गेले. तर कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांना विश्वासराव ही पदवी देणारे होते इंग्रज. आणि का दिली होती तर भोर येथे हे रंगो बापूजी गुप्ते आले असताना त्यांना पकडून न्यावं यासाठी ह्यांनी फितुरी करून काय केली होती, इंग्रजांना
मदत केली होती. तर रंगो बापूजी गुप्ते यांनी 1857च्या उठावासाठी महाराष्ट्रातून सातारा येथून खूप मोठं कार्य केलेलं होतं. त्यानंतर कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. 31 जुलै 1857ला येथे त्यांनी उठाव केलेला होता आणि तिथले इंग्रज अधिकारी जेकब होते, त्यांनी हा उठाव मोडून काढलेला होता. त्यानंतर रायगड, कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी उठाव केलेले होते. तसेच पुणे, सातारा, सांगली, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथे सुद्धा शेतकऱ्यांनी उठाव केलेले होते. तसंच इथे नागपूरमध्ये सीताबर्डी, कामठी येथे उठाव केलेला होता 13 जून 1857ला. मात्र इथली जी बाकाबाई राणी होती ती मात्र इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेली व्यक्ती होती. आता हे जे एवढ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आता ही नेमकी जी परीक्षेला विचारली गेलेली नावं आहेत त्यांच्याविषयी मी सांगितले. अनेक दिसून येतो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उठाव झालेला दिसून येतो. कोकणातले 2 ठिकाणं जास्त दिसून येतात. म्हणजे इतर ठिकाणी झाला नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण हे तसं कमी होतं. नियोजनाचा अभाव होता. म्हणजे महाराष्ट्र असेल, भारत असेल, अनेक ठिकाणी उठाव झाला तरी सुद्धा आपण मूठभर इंग्रजांपुढे हरलो गेलो. कारण एक तर आपल्याकडे नियोजनाचा अभाव होता. तसेच जो भारताचा उत्तर भाग आहे या उत्तर भागाने उठावामध्ये सहभाग जास्त घेतलेला दिसतो. दक्षिण भारत त्या मनाने उठावात सहभागी झालेला दिसत नाही. म्हणजे उठाव करणं म्हणजे हा जो उठाव आहे 1857चा उठाव हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध संबोधलं जातं. एवढा अख्ख्या भारतभर झालेला उठाव, सर्वसामान्य जनता या उठावामध्ये सहभागी झालेली होती. सर्व राजे, नवाब हे या उठावामध्ये उतरलेले होते. अनेक लोकांनी सहभाग घेतला. मात्र नियोजनाचा अभाव, त्यामध्ये फितुरीचा असणारा स्वभाव आणि भारतीय लोकांमधला असणारा मीपणा हा या उठावासाठी नडला आणि त्यामुळे आपण मूठभर इंग्रजांपुढे हरलो. आणि ह्या उठावाला वेगवेगळे संबोधन, या उठावाविषयीचे आपल्याला उद्गार विचारले जातात. ते काही महत्वाचे उद्गार आपण बघूया. 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी हे परीक्षेला येऊन गेले. तर हे न.र. फाटक यांनी म्हटलेलं आहे 1857च्या उठावाला की 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी. हिंदी लोकांचे क्रांती युद्ध असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या उठावाविषयीचे काढलेले उद्गार आहेत. आणि 1857चे स्वातंत्र्य समर हा विदा सावरकरांनी त्यावर लिहिलेला ग्रंथ आहे. तर लक्षात काय ठेवायचं, विदा सावरकर यांनी 1857च्या उठावावर लिहिलेला ग्रंथ कोणता, तर 1857चे स्वातंत्र्य समर. आणि काय उद्गार काढले होते की 1857चे युद्ध हे हिंदी लोकांचे काय होते, क्रांती युद्ध होते. असे उद्गार कुणी काढलेले, विदा सावरकर यांनी काढलेले होते. तसे शिपायांचे बंड नव्हे प्रजेचा उठाव असं संतोष कुमार रे यांनी या उठावाला म्हटलेलं होतं. युद्धाने स्वातंत्र्य युद्धाचे रूप धारण केले असे सुरेंद्रनाथ सिंह यांनी म्हटलेलं होतं. तर भारतातील जे महत्त्वपूर्ण विचारवंत लेखक आहेत त्यांनी या उठावाविषयी काय उद्गार काढले होते तेही आपण पाहिले. उठाव आपण मूठभर इंग्रज असूनही का हरलो होतो हेही आपण पाहिलं. अशा पद्धतीने आपण 1857च्या उठावाची व्यवस्थित माहिती मिळालेली आहे. 1857च्या उठावा आधी कोणते उठाव झाले, 1857चा उठाव नक्की का झाला त्याची कारणं बघितली, भारतामध्ये कुठे झाला, महाराष्ट्रामध्ये कुठे झाला, या सर्वांची आपण विस्तारित माहिती पाहिलेली आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी असेल. याविषयी आणखी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आवडला व्हिडिओ तर शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.